जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही आणि संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असा निर्धार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैव आहे असं देखील ते म्हणाले। मुंडेंमध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत? ते ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का असे प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केले। या प्रकरणावर अजित पवार का बोलत नाहीत असा सवाल सुद्धा संभाजीराजेंनी विचारला। तुम्ही मान्य करता वाल्मिक कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे। मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांतशी आहेत, हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीड मध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, ते उत्तर एकच येणार आहे। तरी का सरकार घाबरते? मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी।